नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक हा पहिला चॅप्टर सुरुवात केली होती. त्यामध्ये मीनिंग, डेफिनेशन, स्कोप अँड लिमिटेशन हे आपण काल अभ्यासलो होतो. आज आपण त्या पुढचा भाग पाहू. कलेक्शन अँड प्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. मग हा डेटा कलेक्शन करण्यासाठी ती पद्धत, मेथड काय आहे? तर कुठलाही डेटा कलेक्शन करण्यासाठी सुरुवातीस फाइंडिंग प्रॉब्लेम्स म्हणजे अडथळ्यांचं शोधन करावं लागतं, प्रश्नांचं शोधन करावं लागतं. मग उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही लायब्ररीत जाऊन साहजिकच तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी पुस्तक शोधत असता. याच पद्धतीनं सुरुवातीस फाइंडिंग प्रॉब्लेम्स हा घटक घ्यावा लागतो. त्यानंतर कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. मग तुम्ही एकच प्रकारची पुस्तकं वापरता का? नाही, तर संगणकाचा वापर करता, मोबाईलचा वापर करता, वर्तमानपत्राचा वापर करता, पुस्तकांचा संदर्भ म्हणून वापर करता. अशाच पद्धतीनं स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्शन, इन्फॉर्मेशन करण्यासाठी आपण विविध माध्यमांचा वापर करत असतो. तेव्हाच तो स्टॅटिस्टिकल डेटा आपण तयार करू शकतो. यानंतर ॲनलाइज डेटा. गोळा केलेल्या त्या साधनांचा आपण वर्गीकरण करण्यासाठी तो डाटा वापरत असतो. उदाहरणार्थ, जर एका वर्गात 100 मुलांचं ॲडमिशन झालं असेल तर त्यात मुलं किती, मुली किती हा आपण डेटा डिवाइड करतो. त्याच पद्धतीनं डाटा ॲनलाइज करत असतो. त्यानंतर रिपोर्ट्स. रिपोर्ट्स म्हणजे तयार केलेल्या डाटावरून आपण ती माहिती सादरीकरण करत असतो, इन्फॉर्मेशन देत असतो. त्याला रिपोर्ट्स असं म्हणतात. यानंतर आपण मीनिंग ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी डेटा हा घटक पाहू. प्रायमरी डेटा याला मराठीत प्राथमिक माहिती संग्रह असं म्हणतात. तर प्रायमरी डेटा मीन्स ओरिजिनल डेटा that has been collected specially for the purpose in mind. It means someone collected the data from the original source. It means first hand data. म्हणजेच पहिल्यांदाच किंवा नव्याने मिळवलेली माहिती म्हणजेच प्राथमिक संकलन होय, डेटा होय. उदाहरणार्थ, मुलाखतीद्वारे मिळवलेल्या प्रश्नांची उत्तरे, सर्वे करून त्या एरियाची किंवा त्या विशिष्ट घटकांची मिळवलेली माहिती हा प्रायमरी डेटा असतो. देन सेकंडरी डेटा. यामध्ये refers to data that was collected by someone other than the user. It means हा डेटा अगोदरच कोणतरी कलेक्टेड केला असतो, कलेक्टेड बाय समवन
अगोदरच कोणीतरी हे डेटा किंवा माहिती उपलब्ध केलेली असते. उदाहरणार्थ पुस्तकातील संदर्भ, वर्तमानपत्रातील लेख, चित्रपट, डॉक्युमेंटरी हे त्याची उदाहरणं होय. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्टॅटिस्टिकमध्ये 2 प्रकारे डेटा कलेक्ट करावा लागतो. यानंतर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा. यामध्ये क्वालिटेटिव्ह डेटा आपण पाहूया. तर शब्दाच्या अर्थावरूनच तुम्हाला लक्षात येत आहे. क्वालिटी, यामध्ये तुमच्या समोर एक वाक्य दिसतंय, डेटा क्लासिफाईड ऑन द बेसिक ऑफ सम वन ॲट्रिब्यूट और क्वालिटी. यामध्ये जर पूर्ण वाक्यात सांगायचं झालं तर इन क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन डेटा आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सम ॲट्रिब्यूट और क्वालिटी. उदाहरणार्थ हेअर कलर, मेन्स वुमेन्स, जेंडर, यावरून तुम्हाला क्वालिटी लक्षात येते, नॉट क्वांटिटी. हेअर कलरवरून आपण ब्राऊन, ब्लॅक, व्हाईट या पद्धतीने डिस्क्रिप्शन करू शकतो. यानंतरचा भाग आहे क्वांटिटेटिव्ह डेटा. डेटा क्लासिफाईड अकॉर्डिंग टू सम मेजरेबल कॅरेक्टर्स. म्हणजे काहीतरी मोजता येण्यासारखे घटक. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, तो क्वालिटेटिव्ह आहे का क्वांटिटेटिव्ह हे तुम्ही सांगा. आता आकाशात तारे चमचमतात, हे वाक्य कशाचं आहे? बरोबर, हे क्वालिटेटिव्ह डेटाचं वाक्य आहे. तर आकाशात 5 तारे आहेत, हे वाक्य कशाचं आहे? अगदी बरोबर, हे वाक्य क्वांटिटेटिव्ह डेटाचं आहे, कारण तुम्हाला त्यामध्ये 5 ही संख्या मोजता आली. अशाच पद्धतीनं आपण ज्याचं मोजमाप करू शकतो त्याला क्वांटिटेटिव्ह डेटा असं म्हणतात. यानंतरचा भाग आहे डिस्क्रीट अँड कंटिन्युअस व्हेरिएबल्स. डिस्क्रीट या शब्दाचा अर्थ आहे खंडित होणे, असतत राहणे. यामध्ये डेटा रिलेटेड आपल्याला याचा अर्थ लावायचा आहे. समजा एखादी मालिका आपण उदाहरणासाठी घेत आहोत, 10, 20, 30, 40, 50 ही कंटिन्यू सिरीज आहे. परंतु मध्येच 10, 20, 30, 15, 25 हा डाटा डिस्क्रिटिव्ह आहे, म्हणजे मालिका खंडित झालेली आहे. यामध्ये पॉसिबल काउंटेबल व्हॅल्यूज असतात, त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला काढायचं असतं. यानंतर कंटिन्युअस, न्यूमरिकल ॲटोकम रँडम फिनॉमिनल. बघा, या शब्दाचा अर्थ रँडम, सतत किंवा एका शृंखलेमध्ये येत असतं, म्हणून त्याला कंटिन्यू सिरीज असं म्हणतात. उदाहरणार्थ 1 तारखेनंतर 2च येते, 2 नंतर 3 येते, 3 नंतर 4च येते. आणि व्हेरिएबल यामध्ये हुज व्हॅल्यू चेंज. व्हेरिएबल
याचा अर्थ चर म्हणजे सतत त्या घटकानुसार बदलणारे, व्हेरिएबल असणारे. समजा आपण दुधाची व्हॅल्यू एका कॉलममध्ये घेतलेली आहे, तर त्याची व्हॅल्यू आपण लिटरमध्ये मोजत असतो, आणि दुसऱ्या कॉलममध्ये जर आपण ज्वारीची व्हॅल्यू घेतली तर ती किलोग्रॅममध्ये मोजावी लागते. मग हे व्हेरिएबल चेंजेस होतात, त्याचे व्हॅल्युएशन चेंज होतं, म्हणून याला व्हेरिएबल्स डेटा असं सुद्धा म्हणतात. यानंतर फ्रिक्वेन्सी अँड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हा घटक पाहू. फ्रिक्वेन्सी यामध्ये तुमच्यासमोर शॉर्टमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, द फॅक्ट ऑफ समथिंग हॅपनिंग ऑफन. म्हणजेच जर पूर्ण वाक्यात सांगायचं झालं तर द नंबर ऑफ टाइम्स समथिंग हॅपन विदिन अ पर्टिक्युलर पिरियड. यामध्ये उदाहरणासाठी आपण लास्ट इयरचा डेटा घेऊ शकतो की एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये झालेली घटना आपण पाहत असतो. यानंतर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. यामध्ये समोर वाक्य दिसत आहे, ईच एंट्री इन द टेबल कंटेन्स द फ्रिक्वेन्सी. म्हणजे इन स्टॅटिस्टिक्स a frequency distribution is each entry in the table contain. डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्याचं वर्गीकरण होय. उदाहरणार्थ 10 ते 20, 20 ते 40, 40 ते 60 या पद्धतीनं डाटा डिस्ट्रीब्यूट करणे याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणू शकतो. तर आज पहिला चॅप्टर इथंच संपतो आपला. उद्यापासून गणितीय भागाला सुरुवात होईल, जो आपल्या विषयाचा आत्मा आहे. त्या गोष्टीकडे आपण उद्यापासून वाटचाल करूया. याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.